तर जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये दररोज 79 टँकरनं 154 खेपा सुरू आहेत। 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहेत। बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला तरी देखील जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती पाहायला मिळत आहे। सध्या मी बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावामध्ये पोहोचलेलो आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं आज देखील टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। सद्यस्थितीला जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 80 टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। दररोज 154 फेऱ्या या टँकरच्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। किती दिवसापासून टंचाई? 8 इंच कमीत कमी 2-2.5 महिन्यापासून टंचाई। पावसाळ्यात सुद्धा जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं स्वरूप आजही पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।